हॅलो फ्रेंड्स, आज आपण मिनरल्स अँड पॉवर रिसोर्सेसचा पार्ट 3 बघणार आहोत. ह्याच्या आधीच्या पार्ट 2 मध्ये आपण बघितलं होतं पॉवर रिसोर्सेस म्हणजे काय, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ एनर्जी रिसोर्सेस कुठले कुठले आहेत आणि मुख्यत्वे करून कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आपण बघितले होते, फायरवूड, फॉसिल फ्युएल्स आणि हायडल पॉवर. आता आजच्या ह्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी कुठले कुठले आहेत आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस काय. अल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ पॉवर सच ॲज सन, विंड, टाइड्स, बायोलॉजिकल वेस्ट, हॉट स्प्रिंग एक्सेट्रा आर कॉल्ड नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी. हे जे सगळे सोर्सेस आहेत कुठले कुठले, सन आहे, विंड आहे, टाइड्स आहेत म्हणजे सी टाइड्स, लो अँड हाय टाइड्स आहेत, त्याच्यानंतर जे बायोलॉजिकल वेस्ट जनरेट होतं, ॲनिमल्सपासून जनरेट होतं, फार्ममध्ये जनरेट होतं, प्लांट्सपासून जनरेट होतं ते सगळं वेस्ट, तसंच जे हॉट स्प्रिंग्स आपल्याला अर्थमधनं दिसतात हे सगळे काय आहेत, हे नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी आहेत. का आहेत हे? कारण आपण हे आत्ता नियरेस्ट पास्टमध्ये आपण हे यूज करायला सुरुवात केलेली आहे. These sources of energy are abundant, free of cost, mostly ubiquitous, renewable and pollution free such as solar energy, wind energy, etc. आता हे जे सोर्सेस आहेत हे तर abundantly अवेलेबल आहेत, कधीही न संपणारे आहेत. बघा, सन म्हणा किंवा विंड एनर्जी ही कधीही न संपणारी एनर्जी आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे, ह्याच्यासाठी आपल्याला कुठली कॉस्ट पे करावी लागत नाही. मोस्टली युबिक्युअस म्हणजे काय तर वाईडली अवेलेबल आहे. रिन्यूएबल आहे म्हणजे ती सतत 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 अवेलेबल होणारी आहे, रिन्यू होणारी आहे. आणि पोल्युशन फ्री आहे म्हणजे ह्याच्यापासून ह्याचे यूज केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं पोल्युशन हे होत नाही. दस दे आर गुड सबस्टिट्यूट फॉर कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी. आणि ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्समुळं हे सोर्सेस जे आहेत हे आपण जे कन्व्हेन्शनल सोर्सेस आपण लास्ट पार्टमध्ये बघितले होते त्याला हे सबस्टिट्यूट म्हणून आपण वापरू शकतो. बघा, शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला ते दाखवलेलं आहे. जिओथर्मल एनर्जी, विंड एनर्जी, सोलार एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, हायड्रो इलेक्ट्रिक, बायोमास, हे सगळे काय आहेत, दीज आर ऑल नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. आता त्यातलं आपण पहिलं बघूया ते म्हणजे सोलर एनर्जी. एनर्जी रिसिव्ड फ्रॉम द सन इज ऑल्सो युज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. सनपासून आपल्याला जी एनर्जी लाईट फॉर्ममध्ये मिळते, बघा सनपासून आपल्याला दोन एनर्जीज मिळतात, एक हीट एनर्जी मिळते, एक लाईट एनर्जी मिळते. त्यातली जी लाईट एनर्जी आहे ही आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. सोलार सेल्स ऑल्सो नोन ॲज फोटोवोल्टाईक सेल्स कॅप्चर सनलाईट अँड कन्व्हर्ट इट इनटू इलेक्ट्रिसिटी. फक्त ह्याच्यासाठी एक आपल्याला वेगळ्या प्रकारचं डिव्हाइस वापरावं लागतं ज्याला आपण म्हणतो सोलार सेल्स. तिथं शेजारी पलीकडच्या पिक्चरमध्ये एक ब्ल्यू कलरची चिप तुम्हाला दिसते बघा, ही सेमी कंडक्टरची चिप असते आणि ह्याच्यावरती ज्यावेळी लाईट पडतो म्हणजे लाईटमध्ये फोटॉन्स पडतात त्यावेळी त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिसिटीमध्ये केलं जातं. तिथं पिक्चरमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं बघा, ते पॅनल, एक सोलर पॅनल दाखवलं आहे, त्याच्यावरती सनलाईट पडलेला आहे, त्याच्यातनं इलेक्ट्रिक करंट जनरेट होतोय, चार्ज कंट्रोलरकडे जातो, तिथनं बॅटरी चार्ज होतात, बॅटरीतनं इन्व्हर्टर थ्रू आपल्या घरामध्ये होम अप्लायन्सला आपण ही इलेक्ट्रिसिटी वापरू शकतो. मेनी सोलार सेल्स आर जॉईन्ड टू फॉर्म सोलार पॅनेल्स. आता मगाशी जे दाखवलेले होते छोटे छोटे, तो एक सोलार सेल झालेला आहे आणि हे सगळे सोलार सेल्स जे आहेत त्या शेजारच्या सोलार पॅनलमध्ये तुम्हाला दिसतात. असे छोटे छोटे सोलार सेल सगळे एकत्र लावले की त्याच्यापासून सोलार पॅनल तयार होतं दॅट जनरेट पॉवर फॉर हिटिंग अँड लाइटिंग. आणि त्याच्यापासून आपल्याला हिटिंग किंवा लाइटिंगसाठी पॉवर जनरेट करता येते. सच लार्ज प्लेस इज कॉल्ड सोलार फील्ड. आणि अशी अनेक सोलर पॅनेल्स जे एका ठिकाणी मोठ्या फील्डमध्ये लावलेली असतात त्याला म्हटलं जातं सोलार फील्ड. सोलार फील्डचं पण चित्र तुम्हाला दिसतंय बघा, हजारो लाखो पॅनेल्स तिथे एकत्र लावून त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. इट लॅक्स वाईड स्प्रेड ॲप्लिकेशन ॲज इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आता सोलर पॉवर एनर्जीचं जास्त वाईड स्प्रेड का नाही झालेला किंवा वाईड स्प्रेड ॲप्लिकेशन का नाही होत, कारण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ही खूप हाय आहे. त्यामुळं अजून ती पॉप्युलरली किंवा जनरल यूजसाठी फार मोठ्या प्रमाणात वापरले जात नाही. आता कुठे त्याचा वापर थोडा चालू झालेला दिसतो. बघा, तुम्ही मोठे हॉटेल्स असतील किंवा पेट्रोल पंपच्या वरती तुम्हाला ही सोलर पॅनेल्स लावलेली दिसतात. म्हणजे काय, आता थोडा त्याचा वापर व्हायला लागलेला आहे. सोलर हीटर्स, सोलर कुकर्स अँड सोलर ड्रायर्स आर ऑल्सो फ्यू एक्झाम्पल्स ऑफ हिटिंग इक्विपमेंट्स. खाली तिथं चित्रामध्ये दिसतंय बघा, सोलर हे वॉटर हीटर दिसतोय, त्याच्या शेजारी एक सोलर ड्रायर दिसतोय आणि एक
सोलर कुकर दिसतोय. तर ही काय आहे, ती सोलरच्या हीट, सन हीट जी आहे त्याचे वापर करून ती हीट आपल्याला एनर्जी म्हणून वापरता येतं. त्यासाठी ही इक्विपमेंट्स वापरले जातात. सोलर एनर्जी इज ऑल्सो युज्ड फॉर कम्युनिटी लाइटिंग अँड ट्रॅफिक सिग्नल्स. आणि सोलर लाइटिंग हा जो प्रकार आहे, म्हणजे सोलर फोटोव्होल्टाईक सेल्सपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं, मग ती तुम्ही घरामध्ये कुठेही वापरू शकता. कम्युनिटी लाइटिंग म्हणजे स्ट्रीट लाईट्ससाठी वापरू शकता, गार्डन लाईट्स म्हणून वापरू शकता. तिथं शेजारच्या पिक्चरमध्ये काही इक्विपमेंट्स तुम्हाला दिसत आहेत बघा, लाइटिंगवरती चालणारे. शिवाय आता बऱ्याच मोठ्या सिटीजमध्ये ट्रॅफिक सिग्नल सुद्धा जे आहेत ते सुद्धा आता सोलरवरती चालतात. म्हणजे सोलर एनर्जी आपण अनेक प्रकारे वाईडली यूज करू शकतो. चायना, स्पेन, जर्मनी आर फ्यू प्लेसेस दॅट जनरेट्स सोलर एनर्जी. आता ह्या ज्या प्लेसेस आहेत, चायना आहे, स्पेन आहे, जर्मनी आहे, अशा ठिकाणी मात्र सोलर एनर्जीचा वाईड स्प्रेड यूज आता सुरू झालेला आहे. तिथे एक शेजारी घर दिसते बघा, त्या घराचं अख्खं जे छत आहे, रूफ जे आहे, हे सोलर पॅनेल्सनी झाकून टाकलेलं आहे आणि त्याच्यातनं जनरेट होणारी इलेक्ट्रिसिटीवरती त्या घराची सगळी नीड ही फुलफिल केली जाते. तसं तिथे एक सोलर पॉवर पंप पण तुम्हाला दिसतोय, म्हणजे सोलर एनर्जीवरती आता पंपिंग सुद्धा केलं जातं. ह्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटीची बचत होते आणि सगळ्यात मोठं म्हणजे पॉवर कटचा जो प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येतो तो ह्याच्यामध्ये येत नाही. इन इंडिया, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान जनरेट सोलर एनर्जी. इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात तमिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे. आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जनरेशन सुरू झालेलं आहे. तर ही काही स्टेट्स आहेत जिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला सोलर एनर्जी यूजमध्ये आणलेली दिसून येते. त्याच्यानंतर बघणार आहोत आपण विंड एनर्जी. हाय स्पीड विंड्स रोटेट द विंडमिल विच इन टर्न्स इज कनेक्टेड टू अ जनरेटर टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. बघा, लहानपणी तुम्ही ते हातामध्ये विंड ह्याचं चक्र घेऊन तुम्ही खेळलेलं असाल. म्हणजे काय होतं, विंडमुळे मोठी मोठी ब्लेडसुद्धा आपण फिरवू शकतो. मग काय करतात की जिथं मोठा विंड झोन आहे अशा ठिकाणी ह्यूज अशी ही ब्लेड्स किंवा विंडमिल्स बसवली जातात, जी फिरल्यामुळं त्याचा मागचा जनरेटर किंवा टर्बाईन फिरवलं जातं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि ही जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी ग्रीड थ्रू आपण आपल्या घरामध्ये वापरू शकतो. तिथं खाली पिक्चर तुम्हाला शेजारी दिसते बघा, एक विंडमिल लावलेली आहे, त्याच्या बॅकसाईडला टर्बाईन दिसते. ती विंडमिल फिरल्यामुळे ते टर्बाईन फिरतं, तिथनं ते जनरेटरमध्ये ती इलेक्ट्रिसिटी आणली जाते आणि तिथनं मग काय होतं, ती सगळीकडे डिस्ट्रीब्यूट केली जाते. Wind farms having many windmills are located in coastal regions and in mountain passes where steady and strong winds blow through the year. आता ह्या विंडमिल्स कुठं शक्यतो बसवल्या जातात, जिथं थ्रू आउट इयर स्टेडी आणि स्ट्रॉंग विंड ब्लो तुम्हाला मिळेल अशा ठिकाणी ह्या विंडमिल्स बसवल्या जातात. मग असे एरिया कुठले, कोस्टल रिजन आहे, माउंटन हाईट्सवरती आहेत. बघा, तुम्ही जर रोडनी जात असाल, एखाद्या आउटसाईडला तुम्ही जर गेलात तर काही ठिकाणी तुम्हाला डोंगरावरती ह्या विंडमिल्स मोठ्या प्रमाणात इन्स्टॉल केलेल्या दिसून येतात. त्याला म्हणलं जातं विंड फार्म्स. विंड फार्म्स आर फाउंड इन जर्मनी, नेदरलँड्स, UK, डेन्मार्क, USA आणि स्पेन. ह्या ज्या काही कंट्री आहेत इथं मात्र विंडमिल्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप पूर्वीपासून केला जातोय. तिथे एक विंडफील्ड तुम्हाला विंड फार्मचं एक चित्र तिथं दिसतंय शेजारच्या ह्याच्यामध्ये. अनेक विंडमिल्स तिथं बसवल्या जातात. त्याच्यातनं मिळालेली इलेक्ट्रिसिटी जी आहे ती ग्रीडवरती टाकली जाते आणि तिथनं आपल्या घरापर्यंत ती किंवा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजना ती पोहोचवली जाते. इन इंडिया, विंड फार्म्स आर फाउंड इन तमिळनाडू, राजस्थान अँड कोस्टल गुजरात. इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात विंड फार्म्स कुठे सापडतात आपल्याला, तर तमिळनाडूमध्ये आहे. कारण तमिळनाडूमध्ये हिली एरिया भरपूर आहे, विंड्स पण भरपूर आहेत, कारण कोस्टल एरिया जवळ आहे. राजस्थानमध्ये आहे, राजस्थानमध्ये विंड पॉवर किंवा विंड प्रेशर भरपूर असतं, त्यामुळे तिथं आहे. आणि कोस्टल गुजरातमध्ये आहे. आता महाराष्ट्रामध्ये पण तुम्ही बघताय बऱ्याच ठिकाणी आपल्याला नाशिक साईडला किंवा आपल्या वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये जे सह्याद्री घाट्स आहेत त्याच्यातल्या काही हिल्सवरती आपल्याला विंड फार्म्स आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर एक सगळ्यात इम्पॉर्टंट सोर्स आहे तो म्हणजे न्यूक्लिअर पॉवर. युरेनियम अँड थोरियम आर युज्ड टू जनरेट न्यूक्लिअर पॉवर. युरेनियम आणि थोरियम ही जी मिनरल्स आहेत ही रेडिओ ॲक्टिव्ह मिनरल्स आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला न्यूक्लिअर पॉवर मिळवता येते. युरेनियम अँड थोरियम अंडरगो न्यूक्लिअर फिशन इन न्यूक्लिअर रिॲक्टर्स अँड इमिट पॉवर. हे जे युरेनियम आणि थोरियम आहे ते न्यूक्लिअर रिॲक्टर्स असतात मोठे मोठे, त्याच्यामध्ये त्याचं न्यूक्लिअर फिशन केलं जातं. म्हणजे काय, त्याचं न्यूक्लियस जे आहे त्या ॲटमचं ते ब्रेक केलं जातं. ज्यावेळी न्यूक्लिअर
एखाद्या ॲटमचं न्यूक्लियस ब्रेक होतं त्यावेळी त्याच्यातनं प्रचंड मोठ्या प्रमाणात एनर्जी बाहेर पडते. पण ते इतकं इझी नाही आहे. त्याच्यासाठी ह्यूज न्यूक्लिअर रिॲक्टर्स वापरले जातात. बघा त्या साईडच्या पिक्चरमध्ये तुम्हाला पलीकडच्या बाजूला छोट्या अशा राऊंड टॉप असलेल्या अशा हाफ राऊंड टॉप असलेल्या काही टँक्स दिसत आहेत. दे आर न्यूक्लिअर रिॲक्टर्स. आणि त्यातनं जी एनर्जी एमिट होते किंवा जी पॉवर एमिट होते ती यूज करून त्याच्यातनं हीट मिळवली जाते आणि त्याच्यावरती टर्बाईन्स फिरवून मग आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. युरोप अँड USA आर प्रोड्युसर्स ऑफ न्यूक्लिअर पॉवर. युरोपमध्ये जास्त करून किंवा USAमध्ये न्यूक्लिअर पॉवर ही प्रचंड प्रमाणात वापरली जाते. आता तुम्हाला माहिती आहे मोठी मोठी ह्यूज शिप्स असतील किंवा मोठ्या मोठ्या सबमराईन्स असतील त्यासुद्धा ह्या न्यूक्लिअर पॉवरवरती चालवल्या जातात. इन इंडिया झारखंड अँड राजस्थान हॅव लार्ज डिपॉझिट्स ऑफ युरेनियम. इंडियामध्ये तुम्हाला झारखंडमध्ये राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात युरेनियमचे डिपॉझिट्स सापडतात. थोरियम इज फाउंड इन लार्ज क्वांटिटीज इन केरला. केरळामध्ये थोरियम आपल्याला भरपूर प्रमाणात सापडतं. बघा पहिल्या पार्टमध्ये मिनरल्समध्ये आपण ह्याची अवेलेबिलिटी इंडियामध्ये कुठं कुठं आहे हे आपण पाहिलेलं आहे. इन इंडिया द न्यूक्लिअर पॉवर स्टेशन्स आर लोकेटेड इन तारापूर इन महाराष्ट्र, कालापक्कम इन तमिळनाडू, राणा प्रताप सागर नियर कोटा इन राजस्थान, कैगा इन कर्नाटका अँड नरोरा इन उत्तर प्रदेश, काकरपार इन गुजरात इत्यादी ठिकाणी ह्या ज्या काही साईट्स आहेत जवळजवळ 6 ते 7 साईट्स इंडियामध्ये आहेत जिथं न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आपण रन करतो. शेजारी एक तुम्हाला मॅप दाखवलेला आहे. तिथं ह्या प्रत्येक पॉवर प्लांटचं लोकेशन आणि तिथं किती वीज जनरेट होते, किती मेगावॉट इलेक्ट्रिसिटी जनरेट होते त्याचा एक छोटासा चार्ट तुम्हाला दिलेला आहे. तो सुद्धा नीट बघून ठेवा. ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही नोटमध्ये हे लिहू शकता. आता त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ओशन वेव्स किंवा सी वेव्स किंवा हाय लो टाइड्स जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात कायनेटिक एनर्जी जनरेट होत असते. ही एनर्जी ट्रॅप करून त्याच्यापासून सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. त्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स वापरले जातात. कारण टायडल एनर्जी जी आहे ही वेगवेगळ्या प्रकारे ट्रॅप केली जाते. काही ठिकाणी डॅम कन्स्ट्रक्शन करून हाय आणि लो लेवल वॉटरची जी असते त्याचा बेनिफिट घेऊन ती टर्बाईन्स रन केले जातात. तिथं खाली पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा. कमिंग टाईडमध्ये ते रिव्हर्स फिरतं, गोईंग टाईडमध्ये पुन्हा उलट्या बाजूनी फिरतं आणि पण दोन्ही बाजूनी फिरताना ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं. तसंच ज्या वेव्सचा जो करंट असतो त्याचा जो फ्लो असतो त्याचा यूज करून सुद्धा टर्बाईनची ब्लेड्स फिरवली जातात आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. पलीकडे तर ते पण पिक्चर तुम्हाला दाखवलेले बघा. ते सीमध्ये उभं केलेलं असतं, खालच्या बाजूला त्याला टर्बाईनची ब्लेड्स असतात आणि ही ब्लेड्स वॉटर करंटनी फिरवले जातात आणि त्याच्यापासून सुद्धा इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. एनर्जी प्रोड्युस्ड बाय टाइड्स इन सीज अँड ओशन्स इज नोन ॲज अ टायडल एनर्जी. टाइड्स ज्या आहेत सीज आणि ओशन्समधल्या त्याच्या एनर्जीपासून जी एनर्जी प्रोड्यूस केली जाते त्याला आपण म्हणतो टायडल एनर्जी. टायडल एनर्जी इज जनरेटेड फ्रॉम द सी. टायडल एनर्जी ही सीजमध्येच जनरेट होणार कारण टाइड्स तुम्हाला फक्त सीजमध्ये बघायला मिळतात. ड्युरिंग अ हाय टाइड the energy of the tides turns the turbine installed in the dam across the sea to produce electricity. आता तिथं तुम्हाला खाली ओशन किंवा सी मध्ये एक असं लॉंग वॉल सारखं स्ट्रक्चर दिसतंय बघा आणि त्याच्या एका बाजूनी हाय टाईडचं पाणी आत येतं आणि दुसऱ्या बाजूनी लो टाईडचं पाणी बाहेर जातं. ह्या दोन्ही मुवमेंटमध्ये आतली जी टर्बाईन बसवलेली असतात ती मूव्ह होतात किंवा फिरतात आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. दुसऱ्याही प्रकारे ह्याच्यामध्ये जनरेट केली जाते इलेक्ट्रिसिटी. अशी अप अँड डाऊन होणारी स्ट्रक्चर्स ओशनच्या सीज किंवा सी सरफेसवरती बसवली जातात. ज्यावेळी वेव्ह येते त्यावेळी ती वरती लिफ्ट केली जातात आणि ज्यावेळी वेव्ह मागं जाते त्यावेळी ती पुन्हा खाली जातात. ती पण तिथं तुम्हाला ब्ल्यू कलरची दिसत आहेत बघा. आणि ही जी अप अँड डाऊन मुवमेंट आहे ह्या अप अँड डाऊन मुवमेंटमुळे सुद्धा टर्बाईन रोटेट करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. 2-3 प्रकारे ही एनर्जी आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरून ट्रॅप करू शकतो. आता टायडल एनर्जीचा जास्त यूज करणारी कंट्रीज कुठल्या आहेत? फ्रान्स, रशिया, साऊथ कोरिया हॅव लार्ज टायडल पॉवर प्लांट्स. ह्या काही कंट्रीज आहेत ज्यांच्याकडे ह्यूज किंवा मोठेच्या मोठे टायडल पॉवर प्लांट्स त्यांनी बसवलेले आहेत. बेसिकली जिथं तुम्हाला ही फेवरेबल कंडिशन आहे, हाय आणि लो टाईडमधला डिफरन्स जो आहे हा जिथं जास्त आहे तिथं तुम्ही मॅक्झिमम हे यूज करू शकता. इंडिया इज प्लॅनिंग टू सेटअप द फर्स्ट टायडल पॉवर प्लांट इन गल्फ ऑफ कच्छ इन गुजरात. आता इंडियाला कोस्टल एरिया मोठाच्या मोठा आपल्याला अवेलेबल आहे
ईस्ट साईडला पण आहे, वेस्ट साईडला पण आहे, पण सगळाच्या सगळा एरिया आपण युटिलाइज करू शकत नाही, कारण काही ठिकाणी लिमिटेशन्स असतात. आता तिथं खाली चार्टमध्ये तुम्हाला तिथं दाखवलेलं आहे बघा की वेगवेगळे कलर कोड्स दिलेले आहेत, ब्ल्यू, त्याच्यानंतर लाईट ब्ल्यू, ग्रीन, येलो आणि रेड. आता रेड जो आहे तिथं मॅक्झिमम पॉवर जनरेशन होऊ शकतं, कारण तिथल्या ज्या टाईड्स आहेत किंवा तिथल्या ज्या वेव्ज आहेत त्या स्ट्रॉंग आहेत, त्यांच्यामुळे जास्त टर्बाईन पॉवर आपल्याला मिळू शकते. आणि इंडियामध्ये आता गल्फ ऑफ कच्छ जे आहे गुजरातमध्ये, त्या ठिकाणी आपण हा प्लांट सेटअप करतोय. त्याच्यानंतर पुढची एनर्जी येते ज्याला म्हटलं जातं जिओथर्मल एनर्जी. जिओथर्मल ह्या वर्डवरूनच तुमच्या लक्षात येईल की अर्थच्या आतमध्ये प्रचंड प्रमाणात हीट आहे आणि ह्या हीट ही वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला अर्थवरती अवेलेबल होत असते. काही ठिकाणी ती हॉट स्प्रिंगच्या स्वरूपात हीट वर येत असते, काही ठिकाणी हॉट गॅसेस किंवा हॉट एअर तिथनं बाहेर येत असते. मग ही जी हीट आहे ही वेगवेगळ्या प्रकारे ट्रॅप करून आपण ती पॉवर जनरेशनसाठी किंवा इतर युजेससाठी वापरतो, त्याला म्हटलं जातं जिओथर्मल एनर्जी. जिओथर्मल एनर्जी इज द हीट एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम दी अर्थ. अर्थपासून जी हीट एनर्जी आपण मिळवतो त्याला म्हटलं जातं जिओथर्मल एनर्जी. दिस एनर्जी कॅन बी युज्ड टू जनरेट पॉवर. आणि हीच एनर्जी वापरून आपण पॉवर जनरेट करू शकतो. बघा सिंपल आहे, तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं असेल तर हीट ही एनर्जी वापरली जाते, त्याच्यापासून वॉटरची स्टीम तयार केली जाते किंवा डायरेक्ट स्टीम जर अवेलेबल असेल, जसं जिओथर्मलमध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तिथनं स्टीमच बाहेर पडताना दिसते, कारण ते वॉटर इतकं हॉट असतं की तिथनं डायरेक्ट ती स्टीम बाहेर पडते. ही स्टीम वापरून, त्या स्टीमचं प्रेशर वापरून जनरेटर्स किंवा टर्बाईन्स मूव्ह केले जातात आणि जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. तिथं शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला सगळा फ्लोचार्ट दिसतोय बघा. एका ठिकाणून हॉट वॉटर वर येते, त्यातनं तयार होणारी जी स्टीम आहे त्यांनी ते टर्बाईन मूव्ह होते, त्याच्यामधनं जनरेटरमधनं मूव्हमेंट होऊन तिथं तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, ती ग्रीडवरती टाकून तिथनं ती बाहेर वापरली जाते. प्लस जे हॉट वॉटर बाहेर पडतंय त्याचे इतर युजेस सुद्धा तिथं हिटिंग ॲप्लिकेशन्स वेगवेगळे आपण करू शकतो. जिओथर्मल एनर्जी इन द फॉर्म ऑफ हॉट स्प्रिंग्स हॅज बीन युज्ड फॉर कुकिंग, बेदिंग, हिटिंग अँड फॉर सेव्हरल इयर्स. अनेक वर्ष जिथं जिथं हे हॉट स्प्रिंग्स आहेत बघा, एन्शियंट टाइम्समध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, रोमन टाइम्सपासनं किंवा आपल्या इथल्या एन्शियंट टाइम्सपासनं हे जे हॉट स्प्रिंग्स आहेत, जे गरम पाण्याचे झरे ज्याला म्हणतो, हे गरम पाणी जे आहे ते व्यवस्थित चॅनलाइज करून अनेक ठिकाणी आपल्याला हिटिंगसाठी, कुकिंगसाठी किंवा बेदिंगसाठी वापरलेलं दिसून येतं. तिथं शेजारच्या पिक्चरमध्ये एक दाखवलेलं आहे बघा. तिथं काय करतात, जिथं हे हॉट स्प्रिंग्स असतात किंवा हॉट वॉटर सोर्सेस असतात अशा ठिकाणी एक हीट एक्सचेंजर बसवला जातो. म्हणजे काय की त्यातली हीट ट्रान्सफर करून वॉटरमध्ये किंवा एखाद्या हीट फ्लुईडमध्ये घेतली जाते. नंतर ते हीट फ्लुईड हीट पंपपर्यंत आणलं जातं, तिथनं ती हीट एक्स्ट्रॅक्ट करून वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्ससाठी वापरू शकतो. तिथं एक हॉट स्प्रिंगचं एक पिक्चर पण तुम्हाला दिसते. आपल्या इथं सुद्धा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी गरम पाण्याचे झरे आपल्याला बघायला मिळतात, पण त्याचा प्रॉपर यूज जर केला तर ही जिओथर्मल एनर्जी आपण ट्रॅप करून यूज करू शकतो. द वर्ल्ड्स लार्जेस्ट जिओथर्मल प्लांट्स आर लोकेटेड इन USA, आयलँड, टर्की, न्यूझीलंड, फिलिपाईन्स अँड सेंट्रल अमेरिका. आता हे ज्या काही कंट्रीज आहेत किंवा ह्या कंट्रीजकडे काही स्पॉट्स असे आहेत की जिथं मोठ्या प्रमाणात हॉट स्प्रिंग्स किंवा ही जिओथर्मल एनर्जी वरती, ग्राउंडवरती, सरफेसवरती येते. मग ही काय केलेली आहे, त्या लोकांनी विशिष्ट प्रकारचे प्लांट्स तिथं उभे करून, तिथं पिक्चरमध्ये एक प्लांट तुम्हाला दिसतोय बघा, त्या वरच्या ह्याच्यातनं स्टीम बाहेर पडताना तुम्हाला दिसते. तर ही अशा प्रकारचे प्लांट्स तिथं ऑपरेट करून त्यांनी ही जिओथर्मल एनर्जी ट्रॅप केलेली आहे. मग त्याच्यापासून ते वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी ही एनर्जी वापरतात. इन इंडिया, तट्टापानी इन छत्तीसगड, पुगा व्हॅली इन लडाख अँड मणिकरण इन हिमाचल प्रदेश. ह्या ठिकाणी आपल्याला ह्या साईट्सवरती सुद्धा आपल्याला हे जिओथर्मल एनर्जी प्लांट्स वापरले. मणिकरण ही जी प्लेस आहे हिमाचल प्रदेशमधली, इथं मोठ्या प्रमाणात हॉट स्प्रिंग्स आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचा वापर करून आपण तिथं पॉवर प्लांट्स किंवा एनर्जी प्लांट्स आपण तिथं उभे केलेले आहेत. दिस इज अबाउट जिओथर्मल एनर्जी. आता त्याच्या पुढचा कॉमन युटिलायझेशन जो तुम्ही सुद्धा बघितलेला असेल, दॅट इज बायोगॅस फ्युएल. Biogas is made by converting organic waste such as dead plant and animal material, animal dung and kitchen waste into a gaseous fuel.
बघा आता डोमेस्टिक लेवलला घराघरात सुद्धा छोटे छोटे बायोगॅस प्लांट तुम्हाला बसवलेले दिसतात. इथं मात्र पिक्चरमध्ये मी एक मोठा बायोगॅस प्लांट दाखवलेला आहे, जो इंडस्ट्रियल बायोगॅस आपण त्याला म्हणू शकतो, की इंडस्ट्रीमधलं जे वेस्ट असतं ऑर्गॅनिक वेस्ट ते कलेक्ट करून किंवा पूर्ण सिटीचं ऑर्गॅनिक वेस्ट कलेक्ट करून तिथं त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते आणि त्याच्यापासून बायोगॅस जनरेट केला जातो. आता आपल्या इथं सुद्धा आज सिटीजमध्ये किंवा अर्बन एरियाजमध्ये हे बायो वेस्ट जे आहे किंवा ऑर्गॅनिक वेस्ट जे आहे हे डिस्पोज ऑफ करायचा फार मोठा प्रॉब्लेम आता निर्माण झालेला आहे. पण ह्याच्यावरती सोल्युशन त्यांनी काय काढलेलं आहे, तर असं सगळं वेस्ट एकत्र करायचं आणि त्याच्यावरती बायोगॅस प्लांट इरेक्ट करून त्याच्यापासून बायोगॅस जनरेट करायचा आणि तो कम्युनिटी लाईटिंग असेल किंवा काही घरांना तो फ्युएल म्हणून सप्लाय केला जातो. तर अशा प्रकारचे प्लांट्स आता इंडियामध्ये सुद्धा बऱ्याच सिटीजमध्ये सेटअप केलेले तुम्हाला दिसून येतील. हा वर्क कसा करतो प्लांट, तर बॅक्टेरिया प्रेझेंट इन बायोगॅस डायजेस्टर्स डिकम्पोज ऑर्गॅनिक वेस्ट अँड एमिट बायोगॅस. ह्याच्यावरती हे जे बायोगॅस किंवा हे ऑर्गॅनिक वेस्ट जे आहे त्याच्यावरती काही बॅक्टेरियांची ॲक्शन होते. ते बॅक्टेरिया ते वेस्ट फूड म्हणून यूज करतात आणि त्याचा बाय प्रॉडक्ट काय देतात, तर ते बायोगॅस देतात, विच इज अ मिक्सचर ऑफ मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड. हे जे बायोगॅस जे आहे हा काय आहे, हा एक विशिष्ट प्रकारचा कुठला गॅस नाही आहे, तर इट इज अ मिक्सचर. बेसिकली त्याच्यामध्ये मिथेन गॅस विच इज इन्फ्लेमेबल आणि काही प्रमाणात कार्बन डायऑक्साईड असं हे मिक्सचर असतं. आणि तो जो मिथेन गॅस आहे जो इन्फ्लेमेबल आहे तो आपण फ्युएल म्हणून वापरतो. बायोगॅस इज अ एक्सलंट फ्युएल फॉर लाइटिंग अँड कुकिंग. आता बऱ्याच खेडेगावामध्ये सुद्धा हे बायोगॅस प्लांट बसवून तिथल्या घरातले लाईट्स असतील किंवा त्याच्यावरती जनरेटर चालतो छोटा त्या बायोगॅसवरती आणि त्याच्यातनं लाईट जनरेट होते किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि कुकिंगसाठी मेजरली हा वापरला जातो. ह्याचा आणखीन एक बायोगॅसचा आपल्याला फायदा मिळतो. जनरेशन ऑफ बायोगॅस ऑल्सो प्रोड्युसेस ह्यूज अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅन्युअर. ज्यावेळी ही मिथेनायझेशनची प्रोसेस कंप्लीट होते म्हणजे मिथेन तयार होतो त्याच्यानंतर जी स्लरी राहते त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिएंट्स असतात की जी प्लांट्स यूज करू शकतात आणि हे जी स्लरी आहे ही ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून फार्मर्स आपल्या शेतामध्ये वापरतात. म्हणजे हा त्याचा आणखीन एक ॲडव्हान्टेज आहे बायोगॅस प्लांटचा. द ऑर्गॅनिक वेस्ट इज कन्व्हर्टेड इंटू एनर्जी बाय मेनी वेज. आता हे जे ऑर्गॅनिक वेस्ट आहे ते आपण एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी वेगवेगळे वेज आपण युटिलाइज करू शकतो. थर्मल कन्व्हर्जन, केमिकल कन्व्हर्जन, बायोकेमिकल कन्व्हर्जन इत्यादी प्रकारची कन्व्हर्जन्स आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. आणि इट इज ऑल्सो नोन ॲज अनएरोबिक डायजेशन, फर्मेंटेशन अँड कंपोस्टिंग. तिथे एक पिक्चर दाखवलेलं आहे बघा. वेगवेगळ्या प्रकारचं जे वेस्ट घेतलेलं आहे त्यांनी, टॉयलेट वेस्ट आहे, ॲनिमल वेस्ट आहे, घरात निर्माण होणारं किचन वेस्ट आहे, फार्ममध्ये तयार होणारं फार्म वेस्ट आहे. हे सगळं जे बायोमास आहे हा सगळा बायोमास आपण वापरून बायोडायजेस्टर्स किंवा बायोगॅस प्लांटमध्ये ते टाकून त्याच्यापासून हा बायोगॅस जनरेट करू शकतो. मग तो कुकिंगसाठी वापरला जातो, इतर लाइटिंगसाठी वापरला जातो. आणि ह्याचा मेन फायदा काय आहे, पोल्युशन कमी होतं, त्याच्यानंतर ट्री कटिंग कमी होतं, डिफॉरेस्टेशनवरती थोडासा निर्बंध येतो आणि इझी फ्युएल तुम्ही आपल्या ह्याच्यामध्येच तयार करून ते यूज करू शकता. सो दिस इज अबाउट ऑल नॉन कन्व्हेन्शनल रिसोर्सेस ऑफ एनर्जी. आता ह्या रिसोर्सेस किंवा हे जे टाईप्स ऑफ एनर्जी आहेत ह्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते आपण एक एक बघूया. त्याच्यात सगळ्यात पहिला आहे विंड. ॲडव्हान्टेजेस काय आहे, नॉन पोल्युटिंग आहे, लो प्रोडक्शन कॉस्ट आहे, सेफ आणि क्लीन आहे आणि इनएक्झॉस्टिबल आहे. ह्याच्यापासून पोल्युशन काही होत नाही, प्रोडक्शन कॉस्टसुद्धा ह्याची कमी आहे त्या मानाने, सेफ आहे, ह्याच्यापासून कोणाला कुठला धोका नाही आहे आणि इनएक्झॉस्टिबल म्हणजे कधीही न संपणार आहे. ऑन द कॉन्ट्ररी डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, नॉईज पोल्युशन. जी ब्लेड्स फिरतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नॉईज क्रिएट होतो. आपल्या घरात सुद्धा फॅन फुल स्पीडने लावल्यावर तुम्ही बघता आवाज होतो त्याचा, तो एक प्रॉब्लेम आहे. कॉस्टली सेटअप म्हणजे ह्याचे जे सेटअप आहेत इनिशियल कॉस्ट जी आहे ही थोडीशी जास्त आहे. हार्मफुल टू बर्ड्स. बेसिकली ही ह्यूज ब्लेड्स जी असतात त्याच्यामुळे बर्ड्सना त्याचा हार्म होऊ शकतो. डिस्टर्ब्स टीव्ही अँड रेडिओ सिग्नल्स. जे टीव्ही सिग्नल्स असतात किंवा रेडिओ सिग्नल्स असतात हे ह्या ब्लेड्समुळे डिस्टर्ब होऊ शकतात. त्याच्यानंतरचं आहे सोलर. इनएक्झॉस्टिबल, नॉन पोल्युटिंग. सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे जे सगळे नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस आहेत दे आर ऑल इनएक्झॉस्टिबल अँड नॉन पोल्युटिंग. म्हणजे तुम्हाला तो ॲडव्हान्टेज तर त्याच्यात मिळतो. या सोलर एनर्जीची डिसॲडव्हान्टेजेस कुठली कुठली आहेत, तर हे एक्सपेन्सिव्ह डिव्हायसेसमध्ये येतं. एक्सपेन्सिव्ह डिव्हायसेस म्हणजे काय, तर ह्याची जी सोलर पॅनेल्स जी असतात ह्याची कॉस्ट खूप असते आणि ह्याची इन्स्टॉलेशन, त्याच्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारी बॅटरीची कॉस्ट, ह्याच्यामुळं टोटल सोलर एनर्जी वापरण्यासाठी लागणारी जी कॉस्ट आहे ही खूप महाग असते.
त्याच्यानंतर हा डिफ्युज्ड सोर्सेसमध्ये येतो. डिफ्युज्ड सोर्सेस म्हणजे काय, तर हा कंटिन्युअसली एकाच इंटेन्सिटीने आपल्याला अवेलेबल होत नाही. आता इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या इथं 3 ऋतू असतात वेगवेगळे, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा. तर ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये सोलर आपल्याला जी एनर्जी मिळत असते ह्याचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात राहतं. पावसाळ्यात तर तुम्हाला माहिती आहे की एकदम कमी प्रमाणात आपल्याला सोलर एनर्जी ही अवेलेबल असते. त्यामुळं हा डिफ्युज्ड सोर्स म्हणला जातो. त्याच्यानंतरचा जो आहे दॅट इज टायडल एनर्जी. ॲडव्हान्टेजेस काय आहे, इनएक्झॉस्टिबल आहे आणि नॉन पोल्युटिंग आहे. इनएक्झॉस्टिबल म्हणजे काय, तर कधीही न संपणार आहे. जोपर्यंत समुद्र आहे तोपर्यंत हाय टाईड लो टाईड होत राहणार आहेत. त्याच्यातनं आपल्याला पाहिजे तेवढी एनर्जी गेन करता येणार आहे. आणि दुसरं काय, तर ही एनर्जी मिळवत असताना कुठल्याही प्रकारचं पोल्युशन ह्याच्यामध्ये होत नाही. पण याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, इट डिस्ट्रॉईज वाईल्ड लाईफ, डिफिकल्ट टू हार्नेस आणि लोकलाइज्ड सोर्स आहे. ह्याच्यामुळं काय होतं, ज्यावेळी हे टायडल पॉवर प्लांट्स बसवले जातात त्यावेळी त्या भागामधले ओशनमधली किंवा सीजमधली जे काही वाईल्ड लाईफ आहे किंवा तिथल्या इश्युरीज आहेत, तिथलं कोस्टल एरियातलं जे काही वाईल्ड लाईफ आहे ह्याला धोका मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. दुसरी गोष्ट काय आहे, ही एनर्जी मिळवणं, ती हार्नेस करणं ही खूप थोडीशी अवघड गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, लोकलाइज्ड म्हणजे जिथं पॉवरफुल टाईड्स आहेत किंवा वेव्ज आहेत अशा ठिकाणीच आणि फक्त कोस्टल एरियामध्येच लिमिटेड ह्याचा आपल्याला सोर्स राहू शकतो. त्याच्यानंतर आहे न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जीचे ॲडव्हान्टेजेस आहेत, इट एमिट्स लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी. सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज काय आहे की अगदी कमी क्वांटिटीमध्ये तुम्ही हाय अमाऊंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी ह्याच्यातनं मिळवू शकता. दुसरं काय आहे, एक्झॉस्टिबल सोर्स आहे. एक्झॉस्टिबल सोर्स का आहे, कारण तो मिनरल्सच्या अवेलेबिलिटीवरती डिपेंड आहे. युरॅनियम आणि थोरियम ही 2 मिनरल त्याच्यामध्ये वापरले जातात. मग ज्या दिवशी युरॅनियम आणि थोरियम संपेल त्या दिवशी हा सुद्धा सोर्स आपल्यासाठी थांबणार आहे. इट इज डेंजरस, इमिट्स रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट. आता ज्यावेळी हे युरॅनियम आणि थोरियम ह्याच्यात वापरलं जातं, त्याच्यापासून एनर्जी गेन केली जाते, त्याच्यानंतर जे वेस्ट निर्माण होतं दॅट वेस्ट इज व्हेरी 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 डेंजरस फॉर ह्युमन लाईफ अँड अदर ऑर्गॅनिझम्स ऑर लिव्हिंग फॉर्म्स ऑन द अर्थ. कारण का, तर ह्याच्यामधनं बाहेर पडणारं जे वेस्ट असतं हे रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट असतं आणि हे आपल्यासाठी किंवा एकूणच जी काही लाईफ आहे अर्थवरती ह्याच्यासाठी खूप हार्मफुल आहे. त्याच्यातनं कॅन्सरसारखे अतिभयानक परिणाम बघायला मिळतात. आणि दुसरी गोष्ट काय, एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे एखादा न्यूक्लिअर पॉवर प्लांट जर सेटअप करायचा असेल तो न्यूक्लिअर रिॲक्टर आहे, त्याच्यानंतर त्यासाठी लागणारी स्टीम, ह्या सगळ्या गोष्टी खूपच एक्सपेन्सिव्ह आहेत. त्याच्यानंतर आहे टाईप तो म्हणजे जिओथर्मल. आता ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर क्लीन अँड इको फ्रेंडली आहे, इनएक्झॉस्टिबल आहे, नॉन पोल्युटिंग आहे. क्लीन अँड इको फ्रेंडली का, तर ह्याच्यामधनं सुद्धा कुठल्याही प्रकारचं वेस्ट निर्माण होत नाही. इको फ्रेंडली का, कारण ह्याच्यामुळे एन्व्हायरमेंटवरती कुठलाही वाईट परिणाम होत नाही. इनएक्झॉस्टिबल आहे, कारण जोपर्यंत खालनं अर्थमधनं आपल्याला हीट एनर्जी मिळते तोपर्यंत ते आपण वापरू शकणार आहे. आणि नॉन पोल्युटिंग आहे, ह्याच्यापासून पोल्युशन कुठलंही होत नाही. वेगवेगळे गॅसेस, डस्ट, स्मोक असं काहीही याच्यातनं बाहेर पडत नाही. पण डिसॲडव्हान्टेजेस काय, लोकलाइज्ड आहे आणि कॉस्टली टू ट्रान्सपोर्ट. म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हा सोर्स ट्रान्सपोर्ट करणं हे अतिशय महागडी गोष्ट आहे. आणि दुसरी लोकलाइज्ड म्हणजे काय, जिथं तुम्हाला हे हॉट स्प्रिंग गिझर्स किंवा जिओथर्मल एनर्जी आहे त्याच ठिकाणी ती तुम्हाला लोकलाइज करून वापरावी लागते. त्याच्यानंतरचा सोर्स आहे बायोगॅस. लो कॉस्ट आहे, इझी टू ऑपरेट आहे आणि युजेस बायोवेस्ट. हे 3 महत्त्वाचे ॲडव्हान्टेजेस याच्यामध्ये आहेत. अतिशय लो कॉस्टमध्ये तुम्ही बायोगॅस सेटअप करू शकता. त्याच्यानंतर ऑपरेशन्स खूप इझी आहेत, अगदी तुम्हीसुद्धा हे ऑपरेट करू शकता किंवा एखादे अनस्किल्ड लेबरसुद्धा हे ऑपरेट करू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बायो वेस्ट काही जनरेट होतं आपल्या किचनमध्ये, फार्म्समध्ये, सिटीजमध्ये, हे सगळंच्या सगळं वेस्ट मॅनेज करणं बायोगॅसमार्फत सोपं होऊन जातं. म्हणजे बायोवेस्टचे आपल्याला प्रॉपर वेनी डिस्पोजल पण होतं आणि शिवाय त्याचं आपल्याला एफिशियंट असं फ्युएल पण त्याच्यातनं मिळत असतं. ह्याचा एकच डिसॲडव्हान्टेज मोठा आहे, तो म्हणजे इट कॉजेस ग्रीन हाऊस इफेक्ट. ह्याच्यामुळं ग्रीन हाऊस इफेक्टला जास्त सपोर्ट मिळतो. का, कारण ह्याच्यातनं बाहेर पडणारे जे 2 गॅसेस आहेत, मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड, दे आर ग्रीन हाऊस गॅसेस. याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग वाढण्याची शक्यता निर्माण होते. तर हे झाले सगळे
ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसचे आपण बघितले. त्यामुळं आता ह्याच्यावरनं आपण काही गोष्टी कन्क्लूड करू शकतो की कुठला सोर्स आपण जास्त रिलायबली वापरू शकतो. त्याच्यासाठी हे जे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेसचा स्टडी आहे हा जास्त करून सपोर्टिव्ह होतो. तर फ्रेंड्स, इथं हा आपला चॅप्टर मिनरल्स अँड पॉवर रिसोर्सेस संपला. ह्या लास्ट पार्टमध्ये आपण काय काय बघितलं, बेसिकली नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस कुठले कुठले आहेत ते आपण बघितले. सोलर, विंड, न्यूक्लिअर, टायडल, जिओथर्मल आणि बायोगॅस एनर्जी. नंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस या चॅप्टरमध्ये बघितले. ज्या चॅप्टरचा व्हिडिओ तुम्ही पाहता आहात तो व्हिडिओ, त्याच्याबरोबर क्वीज, तसंच त्याचं वर्कशीट हे सगळं काही आपल्या ॲपमध्ये आणि पोर्टलवरती अपलोड केलेलं आहे. हा व्हिडिओ, त्याच्या स्लाइड्स व्यवस्थित स्टडी करा आणि त्याच्यावरनं क्वीज आणि वर्कशीट सॉल्व करा. हा चॅप्टरचे तिन्ही पार्ट व्यवस्थित स्टडी करा, कारण ह्याच्यावरती पुढच्या अनेक गोष्टी बेस्ट आहेत. म्हणून हा चॅप्टर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो फ्रेंड्स, हिअर एंड्स द चॅप्टर मिनरल्स अँड पॉवर रिसोर्सेस. थँक यू.